गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 16वी कथा जगद्गुरूंची शिष्य प्रभावळ. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्रे ऐकिला मच्छगर्भी. शिवहृदयीचा मंत्रपै अगाध, जालासे प्रसिद्ध भक्तियोग. तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रकट जाण गहनी प्रती. गहनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळक असता योगरूप. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, जाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेणे राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणूनी बहिणी लाथलीसे. शके 1550 मध्ये तुकाराम शिष्या बहिणाबाई यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या देवगावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आऊदेव, आईचे नाव जानकी आणि आडनाव कुलकर्णी. अगदी लहान वयातच त्यांचा विवाह त्यांच्याहून खूप मोठ्या असणाऱ्या रत्नाकर पाठक नावाच्या बिजवराशी झाला. 12 वर्षांनी त्या पतीसह कोल्हापूरला आल्या. बहिणाबाईंची परमार्थ प्रवण वृत्ती होती. त्या रोज कीर्तन प्रवचनास जात असत. कोल्हापुरात जयराम स्वामींची रसाळ कीर्तने ऐकायला त्या प्रतिदिन जात असत. बहिणाबाई आणि रत्नाकर हिरमभट नावाच्या वेदांती आणि सौम्य स्वभावी ब्राह्मणाघरी राहत होते. जयराम स्वामींच्या कीर्तनात बहिणाबाईंनी तुकोबांचे भक्तिभावाने भिजलेले अर्थसंपन्न अभंग ऐकले. त्यांच्या मनी तुकोबांना भेटण्याची आर्त निर्माण झाली. जगद्गुरू श्री तुकारामांनी बहिणाबाईंना स्वप्न दृष्टांत दिला. स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि उपदेश केला. आता त्यांच्या मनात आपल्या सद्गुरूंना प्रत्यक्ष भेटावे अशी इच्छा निर्माण झाली. तुकोबांना गुरु करणे रत्नाकराला मान्य नव्हते. तो कर्मठ वेदांती होता. बहिणाबाई मात्र तुकोबांनाच गुरु मानत होत्या. शेवटी रत्नाकराने आपल्या पत्नीला सोडून जायचे ठरवले. परंतु एकाएकी त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला. तो आजारी पडला. बहिणाबाईंनी पतीची सेवा केली. एके रात्री रत्नाकराच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो म्हणाला, वेड्या, तुकोबांची निंदा करू नकोस. त्यांची अध्यात्मातली उंची अलौकिक आहे. खऱ्या अर्थाने ते जगद्गुरू आहेत. ब्राह्मण अंतर्धान पावला. रत्नाकर जागा झाला. त्यालाही तुकोबांना भेटण्याची आस निर्माण झाली. त्याचा दाह नाहीसा झाला. पुढे बहिणाबाई रत्नाकर आपल्या कुटुंबीय मंडळींना घेऊन देहूला आली. तेथेही दुष्टपणाने छळणारा मंबाजी होताच. तुकोबांना गुरु मानले हा त्याचा द्वेषविषय. पण बहिणाबाई आणि त्यांचा पती यांचा दृढ निश्चय होता. बहिणाबाई आणि रत्नाकर यांनी तुकोबांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. दोघांनाही परमशांती सुखाचे वरदान प्राप्त झाले. तुकोबांच्या निर्वाणापर्यंत हे कुटुंब देहूला होते. तुकोबांच्या निर्वाणानंतर ते शिरूरला स्थायिक झाले. बहिणाबाई या तुकोबांच्या एकमेव स्त्री शिष्या. त्यांनी 740 अभंगांची गाथा लिहिली. त्यात त्यांनी आत्मवृत्ताबरोबर ज्ञान, संतवर्णन, बोध, नाममहात्म्य, पंढरपूर महात्म्य इत्यादी विषयांवर भाष्य केले आहे. संताजी जगनाडे. संताजी हा तुकोबांचा बालमित्र. अनेक बिकट प्रसंगी हा तुकोबांच्या बरोबर होता. दोघांची मैत्री इतकी अतूट होती की आपल्यापैकी ज्याचा मृत्यू आधी होईल त्याचा अंत्यविधी मागे उरेल त्याने करायचा, अशी शपथ त्यांनी घेतली होती. तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्यावर काही वर्षांनी संताजींनी देह ठेवला. त्यांच्या ज्ञातिरीतीप्रमाणे त्यांना त्यांचे आप्तेष्ट मूठ माती देऊ लागले. पण खूप माती टाकूनही त्यांचे तोंड झाकले जाईना. शेवटी मध्यरात्री तुकोबा प्रगट झाले आणि त्यांनी मूठ माती दिली. मग मुख झाकले गेले. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी सुदुंबरे गावात संताजीची समाधी आहे. हा तुकोबांचा प्राणप्रिय सखा. यांनी तुकोबांचे अनेक अभंग लिहून ठेवले. हा तुकोबांच्या कीर्तनात ध्रुपद धरत असे. गंगाराम मवाळ कडुसकर. गंगाराम तळेगाव दाभाड्याचा. यांचे वडील नाभाजी यांचा परंपरागत धंदा सावकारी सराफीचा. गंगारामाचे मूळ आडनाव महाजन, परंतु त्याच्या अतिमृदू स्वभावामुळे तुकोबा त्याला मवाळ म्हणत असत. एकदा गंगारामाच्या घरची एक म्हैस हरवली. त्या म्हशीचा शोध घेत
तो भामनाथ डोंगरावर आला. त्या ठिकाणी त्याची आणि तुकोबांची पहिली भेट झाली. तुकोबा गंगारामाला म्हणाले, घरी जा, म्हैस घरी आली आहे. गंगाराम घरी गेला. बघतो तर खरोखर म्हैस घरी आली होती. त्यानंतर गंगाराम तुकोबांचा परमभक्त बनला. माघ शुद्ध दशमीला तुकोबांनी त्याला गुरुपदेश दिला. तुकोबांच्या आज्ञेनुसार गंगाराम बुवांनी कडूस गावी माघ शुद्ध दशमीला उत्सव सुरू केला. गंगाराम तुकोबांचे अभंग लिहून घेत असे व त्यांच्या कीर्तनात ध्रुपद धरत असे. कोंडोपंत लोहोकरे पुणेकर तुकोबांच्या कीर्तनात कोंडोपंत ध्रुपद धरत असत. त्यांनी एकदा तुकोबांना सांगितले, काशीला जावे अशी माझी इच्छा आहे. तुकोबांनी आपल्या आसनाखाली हात घालून एक होन त्याला दिला आणि ते म्हणाले, हा होन मोडून खर्च कर. त्यातला 1 पैसा तू आठवणीनं शिल्लक ठेव. त्या पैशाचा दुसऱ्या दिवशी होन होईल. ही गोष्ट फक्त तुझ्यापुरतीच ठेव, इतर कोणालाही सांगू नकोस. त्याच्याबरोबर 3 अभंग दिले. या 3 पैकी पहिल्या अभंगात भागीरथीला प्रार्थना, दुसऱ्या अभंगात काशी विश्वेश्वराला प्रार्थना आणि तिसऱ्या अभंगात विष्णुपदाला प्रार्थना होती. या होनाच्या जीवावर कोंडोपंतांनी काशी यात्रा पूर्ण केली. ते परत लोह गावी आले. होन परत द्यावा लागेल म्हणून ते तुकोबांशी होन हरवला म्हणून खोटे बोलले. घरी येऊन पाहतात तर धोत्राच्या पदरात बांधून ठेवलेला होन नाहीसा झाला होता. त्यांना तुकोबांची आध्यात्मिक शक्ती कळून आली. प्रामाणिक वृत्ती हा तुकोबांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. कोंडोपंत पुन्हा तुकोबांकडे आले. सगळे खरे सांगितले आणि त्यांच्या चरणी डोई ठेवून क्षमा मागितली. अंबाजीपंत लोहगावकर अंबाजीपंत हे लोहगावचे जोशी कुलकर्णी हे तुकोबांच्या कीर्तनाला आवर्जून जात असत. यांच्या मनी तुकोबांविषयी दृढ श्रद्धा होती. तुकोबांचे कीर्तन ऐकता ऐकता ते तल्लीन होत असत. लोहगावात तुकोबांचे कीर्तन सुरू होते. कीर्तन विलक्षण रंगले. मध्यरात्र झालेलीही श्रोतांना कळली नाही. अचानक अंबाजीपंतांच्या मुलाचा मृत्यू झाला. अंबाजीपंतांच्या पत्नीला पुत्रशोक अनावर झाला. त्याच दुःखी मनस्थितीत तिने मुलाचे शव कीर्तनात आणून तुकोबांसमोर ठेवले. तुकोबांना आणि आपल्या पतीला तिने बरेच सुनावले. तुकोबांच्या मुखाद्वारे एक अभंग प्रकट झाला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दाऊ नये. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कांसे, म्हणवितो दास काय थोडे. तुका म्हणे माझे निववावे डोळे, दाऊनी सोहळे सामर्थ्याचे. अंबाजीपंतांचे मूल हातपाय हलवू लागले. आईने परमानंदाने मुलाला जवळ घेतले. मूल तुकोबांच्या पायावर घातले. तिने स्वतः तुकोबांच्या पायी डोळी ठेवून क्षमा मागितली. अंबाजीपंतांप्रमाणे तीही तुकोबांची भक्त झाली. शिवबाकासार लोहगावचाच. या लोहगावी तुकोबांची कीर्तनमाला नेहमी होत असे. सारा गाव, आजूबाजूच्या गावातील मंडळी येत. खूप गर्दी व्हायची. शिवबा मात्र कीर्तनाला येत नसे. उलट पक्षी तो तुकोबांची निंदाच करी. कोणी त्याला आग्रहाने आणले, तो आग्रह मोडवेना म्हणून आला. आठवड्याभरात त्याला कीर्तनाची गोडी लागली आणि तो तुकोबांचा भक्त बनला. व्यवसाय करून जास्तीत जास्त पैसा मिळवावा याहून तो तुकोबांच्या नादी लागला. याचा त्याच्या पत्नीला अतिशय राग आला. एकदा शिवबाने मोठ्या प्रेमादराने तुकोबांना आपल्या घरी राहायला बोलवले. त्यावेळी त्याच्या पत्नीने तुकोबा स्नान करत असताना त्यांच्या अंगावर आधनाचे कडक पाणी ओतले. तुकोबांच्या अंगाची आग आग झाली. त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. जळे माझी काया लागला वोणवा, धावरे केशवा माय बापा. पेटली सकळ कांती रोमावळी, नावरे हे होळी दहन झाले. फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे, पाहतोसी काय हृदय माझे. घेऊनी जीवन धावे लवलाही, कवणाचे काही न चल येथे. तुका म्हणे माझी तू होसी जननी, आणिक निर्वाणी कोण राखे. असे घडूनही या क्षमामूर्तीने शिवबाच्या पत्नीवर राग धरला नाही. परंतु संतांना छळण्याचा परिणाम व्हायचा तसा झालाच. तिच्या अंगावर कोड फुटले. ती घाबरली. रामेश्वर भट लोहगावी तुकोबांच्या कीर्तनाला येत असत. आता ते तुकोबांचे परमभक्त बनले होते. त्यांना शिवबाच्या पत्नीने सारी हकीकत सांगितली. ते म्हणाले, तुम्ही महापाप केलेत. आता असे करा, तुकोबांना परत घरी राहायला बोलवा, स्नान घाला, तिथली माती औषधी म्हणून अंगाला लावा, त्याचा उत्तम परिणाम होईल. शिवबाच्या पत्नीने तुकोबांच्या चरणांवर डोई ठेवून त्यांची क्षमा मागितली. त्यांना आदराने निमंत्रण दिले. रामेश्वर भटांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केला. तिच्या अंगावरचे कोड जाऊन ती पूर्ववत झाली. आपल्या पतीप्रमाणे तीही तुकोबांची परमभक्त बनली. निळोबाराय पिंपळनेरकर
निळोबारायांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या शिरूर या गावी झाला. यांच्या पत्नीचे नाव मैनाबाई. या दोघांचा विवाह झाल्यावर अल्पकाळातच निळोबारायांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. निळोबारायांचे आडनाव मकासरे. त्यांच्याकडे परंपरागत जोशी आणि कुळकर्ण पदाची जबाबदारी होती. निळोबाराय मूलतः पारमार्थिक. त्यांनी आपली जबाबदारी आपल्याच दुसऱ्या घराण्याकडे दिली. संतांच्या ग्रंथांचे वाचन करावे, हरिभजन करावे, चिंतन करावे असा त्यांचा जीवनक्रम झाला. एकदा ते तीर्थयात्रा करत पंढरपूरला आले. तेथे त्यांनी तुकोबांची कीर्ती ऐकली. त्यावेळी तुकोबांचे निर्वाण होऊन 20 ते 25 वर्षे झाली होती. त्यांच्या मनी तुकोबांचे दर्शन घ्यावे अशी आर्त निर्माण झाली. त्या ओढीनेच ते देहूला आले. तुकोबांची भेट व्हावी म्हणून त्यांनी टाहो फोडून त्यांना साद घातली. त्यावेळी स्वयं पांडुरंग प्रकट झाला. त्याने निळोबारायांना दर्शन दिले. परंतु निळोबारायांना तुकोबांचे दर्शन हवे होते. ते पांडुरंगाला म्हणाले, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. प्रल्हादा कैवारी दैत्यांशी दंडाया, स्तंभी देवराया प्रगटला. तैशापरी मजला नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. नंतर तुकोबा प्रकट झाले. त्यांनी निळोबारायांना आशीर्वाद दिला. येऊन या कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, देऊनी प्रसाद केले सुखी, माझी वाढविली मती, गुण वर्णावया स्फूर्ती. निळा म्हणे मी बोलता, दिसे परी हे त्याची सत्ता. निळोबाराय तुकोबांचे परमभक्त होते. तुकोबांच्या अभंगवाणीचे ते नित्य पठण करत असत. त्यांनी तुकोबांची 333 श्लोकांची रचना करून स्तुती गायली. हे श्लोक भुजंग प्रयात वृत्तामध्ये आहेत. त्यांनी ज्ञानदेव आणि चांगदेवांची चरित्रे 708 ओव्यांमध्ये वर्णन केली. वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील त्यांनी 1300 अभंग लिहिले. पुढे निळोबारायांनी शिरूर सोडले. ते अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळनेर या गावी आले. तेथे त्यांनी विठ्ठल मंदिर बांधले. भजन, कीर्तन, नामस्मरण यात त्यांनी जीवनकाळ व्यतीत केला. इसवी सन 1753 प्रवरा नदीच्या काठी त्यांनी आपला देह ठेवला. याप्रमाणे तुकोबांचे अनेक शिष्य झाले. जे श्रद्धेने जवळ आले त्यांना तुकोबांनी अपार प्रेम दिले. तुकोबांचा कनिष्ठ बंधू कान्याही त्यांचा शिष्य झाला. तुकोबांच्या निर्वाणानंतरचे त्याचे अभंग करुणरसाने भारलेले आहेत. तुकोबांची कन्या भागीरथी आणि तिचे पती मालाजी गाडे हे दोघेही तुकोबांचे परमभक्त होते. महादजी पंत कुलकर्णी, गवरशेठ वाणी सुदुंबरेकर, मल्हारपंत चिखलीकर, कचेश्वर ब्रह्मे ही सारी त्यांची शिष्यमंडळी. लोहगावी कीर्तनाला गेल्यावर त्यांच्या घरी त्यांचा निवास असे. ते कोंड पाटील हे त्यांचे शिष्यच. तुकोबांनी गुरुपदाची उपाधी मिरवली नाही. जे लोक त्यांना गुरुस्थानी मानत त्यांनी अपार प्रेम दिले. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. तुकोबांच्या जीवनात इतके चमत्कार झाले, पण त्याचा थोडाही अभिमान त्यांनी बाळगला नाही. शेवटपर्यंत त्यांनी नामस्मरण साधना केली. सुमारे 5000 अभंगांची रचना केली. असे म्हणतात की भामचंद्र आणि भंडारा डोंगरांना बोलते केले तर आणखी अनेक अभंग ते सांगतील. या ठिकाणी बसून तुकोबांनी ध्यान धारणा केली. तुकोबांचे अभंग युगानुयुगे लोकशिक्षण करत राहतील. म्हणूनच तुकोबांना वारकरी संप्रदायाचे कळसाध्यायी संत मानले जाते. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई आपल्या अभंगात लिहितात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. धन्यवाद.